मॉर्निंग स्टुडंट स्टँडर्ड 9th आपण फर्स्ट सेमिस्टरला त्याच्या आधी अलंकार बघितलं होतं. ग्रामर पार्टमध्ये व्याकरण त्याच्यामध्ये अलंकार बघितलं होतं. तर यावेळेस आज आपण समास बघणार आहोत. समास ये ग्रामर तुम लोगों को ये जो नोट्स है सब ग्रामर के नोटबुक में लिखने हैं. अब समास बघणार आहोत. समास म्हणजे काय तर शब्दाच्या अशा अनेक शब्दांपासून एक जोडशब्द तयार करण्याच्या क्रियेला समास म्हणतात. समास किसे कहा जाता है? एक जोड शब्द. समास सम अधिक आस. समास मीन्स जोड शब्द, दॅट इज जॉईन वर्ड. आणि अशा शब्द जॉईन वर्ड तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. सामासिक शब्द. समास म्हणजे काय तर जोड शब्द, जॉईन वर्ड. उदाहरणार्थ आपण बघूया. विटी दांडू, कृष्ण अर्जुन, मीठ भाकर. ये दोनों वर्ड अलग है लेकिन जॉइन में लिखे हैं. मतलब दो वर्ड जहाँ जॉइन होते हैं उसे समास कहा जाता है. आता समासामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद असा शब्द वापरला जातो. पहिलं पद मीन्स व्हॉट? पहिलं पद मतलब पहिला वर्ड और दूसरा पद मतलब दूसरा वर्ड. ठीक आहे. तर सामासिक शब्द दोन पदे मिळून तयार होतो. पद म्हणजे दो वर्ड. सामासिक शब्द कैसे तयार होता है? सामासिक शब्द दोन पदे मिळून तयार होतो. दोन पद म्हणजे काय? पद म्हणजे शब्द. पहिला वर्ड. पद म्हणजे काय? पहिला शब्द या फर्स्ट वर्ड. समझ में आ रहा है? फर्स्ट वर्ड या पहिला शब्द आणि दुसरा पद म्हणजे दुसरा वर्ड. तर सामासिक शब्द दोन पदे मिळून तयार होतो. उदाहरणार्थ विटी दांडू. पहिलं पद विटी, दुसरं दांडू. हे दोन्ही पद आहेत. दोन्ही शब्द इम्पॉर्टंट आहेत. कृष्ण अर्जुन, मीठ भाकर. तर या समासाचे प्रकार आपण बघणार आहोत. समास के प्रकार आपण आता समासाचे प्रकार बघणार आहोत. हे पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर 26वर तुम्हाला अव्ययीभाव समास बघायला मिळेल. आज आता आपण अव्ययीभाव समासाचा अभ्यास करूया. अव्ययीभाव समास म्हणजे काय? त्या समासाची वैशिष्ट्ये काय? तर पहिलं पद महत्त्वाचे असून बहुधा अव्यय असते. पहिलं पद महत्त्वाचे असून बहुधा अव्यय असते. अव्यय म्हणजे काय तर शब्दांना जोडणारा शब्द, कंजंक्शन आपण म्हणू शकतो. तर त्यांनी पुढे खाली दिलेलं आहे. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतात अव्यय म्हणतात. अव्यय किसे कहा जाता है? उन्होंने अव्यय दिया है. देखो, आ, यथा, प्रति. ये जो उपसर्ग मतलब शुरू वाले वर्ड, प्रत्यय मतलब बाद वाले वर्ड. ये तो मालूम है सब्जेक्ट एंड प्रेडिकेट. तर सब्जेक्ट हे याला संस्कृतात उपसर्ग म्हणजे शुरू वाला वर्ड, सब्जेक्ट जिसे कहा जाता है. आ, यथा, प्रति इसे अव्यय कहा जाता है. तर पहिलं पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. क्रियाविशेषण अव्ययमध्ये काय सांगितलं आहे? अव्ययीभाव समासामध्ये काय सांगितलं आहे? पहिलं पद अव्यय असतं. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. उदाहरण आपण बघूया. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. अभी एग्जाम्पल उन्होंने दिया है, उसमें यथाशक्ती ये जो वर्ड है कळलं, हा अव्ययीभाव समास आहे. यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. समजलं? तर ह्या शब्दाची आपण फोड करायची. फोड, विग्रह मतलब व्हॉट? वो वर्ड तोड़ देना है, जो बीच में से विग्रह करायचं आहे त्याला. यथाशक्ती ये दो वर्ड है, उसका त्याचं हे काय होईल? शक्तीप्रमाणे म्हणजे गरजूंना आपल्या शक्तीप्रमाणे मदत करावी. या गावात जागोजागी वाचनालय आहेत. जागोजागी हा काय झालेला आहे? जागोजागी हा अव्ययीभाव समास आहे. प्रत्येक जागी
गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत असं जागोजागी वाचनालये आहेत. 3. क्रांतिकारांना आमरण कष्ट सोसले. आमरण, आमरण उन्होंने शुरू में ही दिया है. आ यथा प्रति, ये क्या है, शुरू वाले वर्ड है, बराबर. यांना अव्यय असे म्हणतात. हे क्रियाविशेषण अव्यय, इस सब्जेक्ट को अव्यय कहा जाता है. आमरण, मरेपर्यंत. तर क्रांतिकारकांना आमरण कष्ट सोसले. जागोजागी, घरोघरी यासारख्या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो. विग्रह म्हणजे काय, समासाचा विग्रह म्हणजे तो समास. आपण विग्रह म्हणजे त्याची फोड करणे, डिवाइड करणे, कळलं. त्याचं विग्रह म्हणजे काय, तर त्याची फोड करणे किंवा तो सेपरेट असा लिहिणे. अव्ययासह केला जातो म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात केला जातो. खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा. बघा, ये एग्जाम्पल मैंने आपको लिख के भी दी हूँ. विधी प्रमाणे, यथा विधी, प्रत्येक गल्लीत, गल्लो गल्ली. चुकीची शिस्त, बेशिस्त, धोक्याशिवाय बिनधोक, प्रत्येक दारी, दारो दारी. कळलं. तर पहिलं पद महत्त्वाचे असतं म्हणून त्याचा विग्रह करायचा आणि ते पूर्ण लिहायचं. आता हे जे आहे हे अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत. त्यांनी शब्दसमूह दिलेला आहे. शब्दसमूह, ये डायरेक्ट शब्दसमूह दिया है, उससे वन वर्ड बनाना है. समझ में आ रहा है. तर इसके आंसर मैंने लिख के दी हूँ. पुढे आपण बघणार आहोत अव्ययभाव समास आणि नंतर आहे द्वंद्व समास. अभी ये है द्वंद्व समास. द्वंद्व समासात दोन्ही पदं महत्त्वाची असतात. द्वंद्व समासात दोनों वर्ड इम्पॉर्टंट है. ये देखो, द्वंद्व समासाचे प्रकार, कळलं. तर द्वंद्व समासात दोन्ही पदं, द्वंद्व मतलब दोन्ही पदं महत्त्वाची असतात. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. इसके कितने टाइप है, 3 टाइप है, 3 प्रकार आहेत. एक आहे इतर इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. हाउ टू प्रोनाउंस, द्वंद्व. द्वंद्व, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. अभी ये चार्ट जो है टेक्स्ट बुक में पेज नंबर 30 पे है. ये आप जरा चार्ट देखेंगे. बघा, इतरेतर द्वंद्वमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. इतरेतर द्वंद्व पदं मी तुम्हाला सांगितलं, पदं मीन्स वर्ड, बरोबर. तर दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. उसके साथ हम लोग एग्जाम्पल का देखेंगे. उदाहरणार्थ कृष्ण अर्जुन, कृष्ण और अर्जुन ये दोनों पद इम्पॉर्टंट है. कृष्ण आणि अर्जुन ये दोनों नाम है, नाउन आहेत. आता हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत म्हणून कृष्ण आणि अर्जुन. आणि आलंय बघा, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जिस शब्द में, वर्ड में आणि हा शब्दाचा वापर केला जातो तो कोणता समास आहे, इतरेतर द्वंद्व समास. समझ में आया. काय त्यांनी सांगितले की दोन्ही शब्दांमध्ये आणि हा शब्द आला तर हा कुठला समास झाला, इतरेतर द्वंद्व समास. इज दैट क्लियर. अभी आके देखेंगे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये सुद्धा दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. अभी देखो, द्वंद्व समास के 3 प्रकार हम लोग देख रहे हैं. पहला इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व और समाहार द्वंद्व. तर इतरेतरमध्ये पण दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, वैकल्पिक द्वंद्वमध्ये पण दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. अभी विग्रह उन्होंने क्या कहा है, वा अथवा अशा विकल्पबोधक अभ्यान्वी अव्ययांनी करावा. उदाहरणार्थ खरे खोटे, उसमें किंवा ये वर्ड दिया है, किंवा
हा वर्ड त्यांनी दिलेला आहे. आता बघा, सुरुवातीला आपण इकडे बघितला आणि इथे कोणता बघितला? किंवा. खरे किंवा खोटे, ज्या शब्दांमध्ये किंवा हा शब्द येतो तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास होतो. कारण दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. खरे खोटे, खरे किंवा खोटे. कळलं? तर वैकल्पिक द्वंद्व समास कळलेला आहे. तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. दोन्ही पदं महत्त्वाची, दोन्ही पदांसोबत त्याच प्रकारच्या इतर पदांचा समावेश होतो. समाहार गृहीत धरलेला असतो. दोनों पद महत्वाची, मतलब जो वर्ड दिया है दोनों इम्पोर्टेंट है, लेकिन उसके साथ और भी चीज़ें जो भी है उससे रिलेटेड जो भी चीज़ें हैं वो भी उसके साथ आती है. समाहार पदांचा समावेश असतो, म्हणजे त्याच्याबरोबर ज्या गोष्टी येतात त्यांचा पण समावेश येतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले भाजीपाला. आता भाजीपाल्यामध्ये भाजी, पालेभाजी, कोथिंबीर, मिरची, बहुत सारी वेजिटेबल्स आएंगी. इसलिए वगैरे, वगैरे म्हणजे एक्सेट्रा. इन इंग्लिश वगैरे हा शब्दाचा अर्थ काय? ETC, एक्सेट्रा. एक्सेट्रा हम लोग लिखते ना, कळलं? वगैरा वगैरा हिंदीत. हां, तर भाजीपाला हा शब्द जेव्हा वापरला जातो तर एक भाजीपाला शब्द वापरला म्हणजे आपण समजून जायचं भाजीपाल्यामध्ये एवढे सगळ्या भाज्या आहेत, त्या सगळ्या घेऊन आले. आई म्हणते मी भाजीपाला आणायला जाते मार्केटमध्ये, मग एक पर्टिक्युलर भाजी नाही आणत, ती भरपूर भाज्या आणते. मिरची, कोथिंबीर, लिंबू, त्याच्यानंतर शिमला मिर्ची, वटाणा, समझ में आ रहा है, मटर, गोभी, फ्लावर, ये सब चीज़ें वो अपने साथ लाती है. ये सब इंक्लूड काहे में होता है? भाजी पाला में. समझ में आ रहा है? और एक उसका एग्जाम्पल और भी हम लोग लेते हैं. नाश्ता केला का असं विचारलं जातं. नाश्ता, फराळ झाला का? फराळ. नाश्त्याला मराठीत फराळ हा शब्द आहे. फराळ, कळलं? फराळ किंवा नाश्ता. मग ह्याच्यामध्ये आता दिवाळीचा फराळ म्हणतात. दिवाळीचा फराळ पर्टिकुलर चीज़ आती है कि दिवाळीचा फराळ. दिवाली जो रहती है, फेस्टिवल है, उसमें फराळ बनवला जातो. फराळ तो पण एक नाश्त्याचे बरेच प्रकार आहेत, म्हणजे खाद्यपदार्थ आहेत. उस फराळ में क्या आता है? चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळा, कचोरी, भाकरवडी, ये सब दिवाळीच्या फराळात येतं. फराळ म्हणजे एवढे शब्द, एवढे सगळे चीज़ें किंवा इतनी वस्तुएं रहती है, इतनी सब चीज़ें खाने की बनाई जाती है. किंवा आपण म्हणतो तुमचा नाश्ता झाला का? आता नाश्ता झाला का, नाश्त्यामध्ये काय आहे? उपमा, पोहे, इडली, वडा, डोसा. नाश्त्यासाठी जे प्रकार असतात ते नाश्त्यामध्ये असतात. पर्टिक्युलर आपण असं बोलत नाही आज मी उपमा खाल्ला, बोलू शकतो, पण विचारताना आपण कसं नाश्ता झाला का आपण असं विचारतो. आपने नाश्ता किए क्या? नाश्ता में सब्जी रोटी खाते हैं, कोई चाय पाव खाता है, कोई टोस्ट बटर, कोई उपमा, पोही, बहुत सारी वैरायटीज रहती है नाश्ते में. सकाळी केला जाणारा नाश्ता, कळलं? घेतला जाणारा अल्पोपहार म्हणजे नाश्ता. समजलं? तर ह्या सगळ्या गोष्टींची नावं लिहत बसायचं नाही, म्हणून त्यांनी सांगितलं आहे की वगैरे लिहितो ना आपण, एक्सेट्रा. भाजीपाला म्हणजे बऱ्याच भाज्या आल्या, कळलं? तर हा समास कोणता झाला? समाहार द्वंद्व समास. समाहार वगैरे वगैरे आलं, भाजीपाला वगैरे. लिखते टाइम हम लोग क्या लिखेंगे? भाजीपाला जो अभी एग्जाम्पल दिया है तो भाजीपाला वगैरे. समाहार द्वंद्व समास. इज दॅट क्लिअर? अभी ये जो आहे ती चौकटी आपण भरून घेऊया नंतर, ठीक आहे? याचंसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या म्हणजे ह्याच कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकते. खालील समासाचा सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव, ये चार्ट हम लोग अभी देखने वाले हैं. एग्जाम्पल हम लोग देखेंगे. बरे वाईट, बरे किंवा वाईट, वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक है? बरे किंवा वाईट, इसमें किंवा आलेला आहे. दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, म्हणून कुठला समास? वैकल्पिक
द्वंद्व समास. पाप पुण्य, पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्य. आणि हा शब्द आलेला आहे, कुठला समास आहे? इतरेतर द्वंद्व समास. प्रतिक्षण, प्रति, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं अव्ययभाव समासात पहिलं पद महत्त्वाचं असतं. पहिलं पद काय आहे? प्रति. प्रति म्हणजे प्रत्येक. क्षण, प्रत्येक क्षणी. अव्ययभाव समास. मीठ भाकरी, मीठ भाकरी वगैरे, मीठ भाकरी वगैरे एक्सेट्रा. कुठला आहे? समाहार द्वंद्व समास. क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणी. अव्ययभाव समास. आजन्म मरण, जन्मापासून मरेपर्यंत. आजन्म, आजन्म पहिलं पद आहे आणि मरण दुसरं पद आहे. आजन्म म्हणजे जन्मापासून, मरण म्हणजे मरेपर्यंत. अव्ययभाव समास. तो ये चार्ट भी आपको नोटबुक में लिखना है. थैंक यू.